श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। वर्षातून फक्त एकदाच हा उपाय तुम्ही करू शकतात, कारण आज आहे चैत्र पौर्णिमा। त्याचबरोबर हनुमान जयंती सुद्धा या दिवशी साजरी केली जाते। त्यामुळे आपल्या जीवनातले संकट अडचणी दूर करण्यासाठी हनुमानजीची एक सेवा उपाय आपल्याला करायचा आहे, जेणेकरून आपल्यावर जे संकट आलेलं आहे ते दूर होण्यास आपल्याला मदत होणार आहे। तर तुम्हाला संध्याकाळच्या वेळेमध्ये एक उपाय करायचा आहे नारळाचा। तो जर उपाय तुम्ही करून बघितला, शक्यतो प्रत्येक महिलांनी आपल्या घरासाठी कुटुंबासाठी नक्की करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे। तर आज आहे चैत्र पौर्णिमा। चैत्र पौर्णिमेबरोबरच हनुमान जयंती सुद्धा आहे। तर आपल्याला आज नारळाचा उपाय करायचा आहे। श्री राम प्रभूचे भक्त हनुमान हे भगवान शंकराचे 11वा अवतार आहे। तर भूत शक्ती किंवा वाईट प्रभाव जर आपल्यावर पडलेला असेल किंवा एखादं संकट असेल, त्यातून दूर करण्यासाठी हनुमानजींना आपण साकड घालू शकतो। तर आपले हनुमानजी आपल्याला त्या संकटातून वाईट शक्तीतून बाहेर काढण्यासाठी नक्कीच मदत करतील। तर आज आपल्याला एका संध्याकाळच्या वेळेमध्ये दिवे लावणीच्या वेळेमध्ये एका मंत्राचा जप सुद्धा आपल्याला करायचा आहे। त्याचबरोबर संध्याकाळी हनुमानजीच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा किंवा सुकवडा तयार करा। त्या सुकवड्याचा नैवेद्य हनुमानजींना अर्पण करा। तर कोणत्या मंत्राचा जप करायचा? एक माळ आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे। ओम श्री हनुमंताय नमः, ओम श्री हनुमंताय नमः असं म्हणत तुम्हाला 108 वेळा म्हणजे एक माळ जप करायचा आहे। त्यानंतर हनुमान चालीसाचं सुद्धा पठण करायचं आहे। शक्य होत असेल तर हे हनुमान चालीस पठण तुम्ही मंदिरामध्ये जाऊन तिथे हनुमानजीच्या समोर करा। त्याचबरोबर जे काही आपल्यामध्ये नकारात्मक विचार साचलेले आहेत, वाईट शक्ती आहे, त्याचा जर त्रास एखाद्या व्यक्तीला होत असेल तर त्या व्यक्तीनं, त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीने हा उपाय करून बघा। वर्षातून फक्त एकदाच हा उपाय आपण करू शकतो। तर एक नारळ घ्यायचा आहे। ते नारळ आपले जी व्यक्ती आहे घरातली, जिच्यावर वाईट शक्तीचा प्रभाव झालेला आहे किंवा तिला नकारात्मक विचारामध्ये ती गुंतलेली असते किंवा सतत तिला काही आजारपण असेल, सतत तिला म्हणजे मन तिचं विचलित होत असेल, तर त्या व्यक्तीच्या वरून 7 वेळा हे नारळ उतरायचं आहे आणि हनुमानजीच्या मंदिरामध्ये जाऊन हे नारळ फोडायचं आहे। जर का तुम्ही असा उपाय केला तर नक्कीच ज्यावेळेस तुम्ही नारळ उतरताल त्या व्यक्तीवरून 7 वेळेस, त्यावेळेस जी काही त्या व्यक्तीमध्ये वाईट शक्ती आहे, नकारात्मकता आहे, ती त्या नारळामध्ये खेचली जाईल आणि ती खेचलेली वाईट शक्ती हनुमानजीच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही त्या नारळ फोडले तर त्या नारळातून फोडलेल्या शक्तीचा नाश होईल। म्हणजे थोडक्यात त्या नारळामध्ये ती वाईट शक्ती जी आहे ती खेचली जाईल। त्यानंतर खूप प्रभावीशाली असा हा उपाय आहे। प्रत्येक व्यक्तीने नक्की करून बघा। जर घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल तर खूप प्रभावीशाली हा उपाय आहे। नक्कीच सफल देखील होत आहे हा उपाय। त्याचबरोबर कोणाला शनीची साडेसाती असेल किंवा काही अडचणी येत असतील, संकटमुक्त होण्यासाठी तुम्ही एका वाटीमध्ये तेल घ्यायचं आहे। त्या तेलामध्ये तुम्हाला काळे जे उडीद असतात ते काळे उडीद घ्यायचे आहेत आणि जी व्यक्ती आजारी आहे किंवा ज्या व्यक्तीला शनीची साडेसाती आहे त्या व्यक्तीने त्या वाटीमध्ये पाहायचं आहे, त्या तेलामध्ये स्वतःचं प्रतिबिंब पाहायचं आहे आणि ती वाटीतलं तेल आणि जे उडीद आहेत ते हनुमानजीच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांना हे अर्पण करायचे आहेत। जर का तुम्ही असं केलं तर नक्कीच तुमची जी वाईट शक्ती आहे त्या तेलामध्ये खेचली जाईल आणि हनुमानजीच्या मंदिरामध्ये ते अर्पण केली जाईल। त्या वाईट शक्तीचा नाश होणार आहे। त्यासाठी तुम्ही हा पण उपाय खूप प्रभावीशाली असा आहे, जी तुमची वाईट शक्ती किंवा संकट आहे ते दूर होण्यास तुम्हाला मदत होणार आहे। कारण हनुमानजी हे आपले संकटमोचन आहेत आणि आपल्याला संकटापासून मुक्त करण्यासाठी आपण हनुमानजींना शरण गेलं पाहिजे। तर आज संध्याकाळी खूप योग चांगला आहे। 2 उपाय करून बघा। नक्कीच तुम्हाला तुमचे जे काही वाईट शक्ती असेल किंवा संकट असेल ते दूर होण्यास तुम्हाला मदत होणार आहे। खूप प्रभावी असा हा उपाय आहे। नक्की एकदा करून बघा। वर्षातून फक्त एकदाच संधी आहे, त्याचं सोनं केल्याशिवाय राहू नका। खूप अडचणी जरी असतील तरी योग्य तो मार्ग तुम्हाला मिळून जाईल। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।